4,000 रुपये बिल आलं, मग आम्ही कसं भरणार? आम्ही काम करून भरतो तरी पण ते लोक 4,000 रुपये हे कुटुंब बिल भरत आहे. या महिन्यामध्ये दर महिन्यात 4,000 रुपये भरून सुद्धा या महिन्यामध्ये यांना 13,030 रुपये बापाची कंपनी आहे का, जे डायरेक्टली इनडायरेक्टली अशा पद्धतीचे तुम्ही उत्तर देतात लोकांना. आणि लोकांनी 4,000 5,000 हजार रुपये आपण बघू शकता बिल भरलेत. जिथे 600-700 रुपये बिल येतं त्या लोकांना 6,000 7,000 हजार रुपये बिल भरून सुद्धा 4-4 5-5 महिने लोकांनी बिल भरलेत. मग हा कुठला न्याय तुमचा की तुम्ही 12-12 13-13 हजार रुपये बिल मारायला लागलेत? सष्णे जय महाराष्ट्र, मी अमोल पवार, महाराष्ट्र सैनिक. आज आपण गडगापाडा या एरियामध्ये आलोय. या एरियामध्ये एक रहिवासी जयवंती वाघ म्हणून त्यांचा फोन आला होता मला, कारण विषय तेवढा गंभीर आहे. मध्यंतरी अनेक ठिकाणी कोणाला लोकांना न कळता महावितरणाने मीटर चेंज केले. मला अनेक लोकांचे फोन आले होते की मीटर चेंज केले जात आहेत, न सांगता लोकांचे मीटर चेंज करून घेतले. कालांतराने आपल्याला माहिती असेल की याच्या अगोदर काय लोकांचे मीटर फॉल्टी होते आणि वारंवार तक्रार करून सुद्धा महिना 15-15 दिवस त्यांना मीटर चेंज करून मिळत नव्हते. पण आताची परिस्थिती अशी आली की लोक घरी नसताना सुद्धा मीटर चेंज केले जातात. 4,000 रुपये बिल आल्यानंतर सुद्धा ह्या फॅमिलीने साधारण 4 ते 5 महिने 4-4 हजार रुपये बिल भरलं. आणि ही फॅमिली अशी कुठे नोकरीवाली किंवा रिच फॅमिली असं काही नाही आहे. हे आदिवासी पाड्यात राहणारे लोक आहेत, गोरगरीब लोक आहेत, जी शेतात काम करून आपलं उदरनिर्वाह करतात. आणि त्यांच्या घरामध्ये तुम्हाला माहिती असेल प्रत्येक जे काही लोक आहेत साधारण लोक, त्यांच्याकडे अशा काही युनिट जाळण्यासारखे काय वस्तू नसतात. त्यांच्या इथे एक ट्यूबलाईट आहे आणि पंखा वगैरे आहे. पण एवढं देखील असताना 13-14 हजार रुपये बिल हे सामान्य गोष्ट नाही आहे. कारण महावितरणाने याचा अभ्यास केला पाहिजे. आता मी तुम्हाला काय बिल दाखवतोय ते बिल तुम्हाला मी वाचून देखील दाखवतो. हे बिल जुलैमधलं बिल आहे. या बिलची तुम्ही बघू शकता. या बिलमध्ये साधारण यांना बिल दिलं आहे 4,500 रुपये. त्याच्यानंतर दुसरं जे बिल आहे ते ऑक्टोबरचं आहे. याच्यामध्ये देखील त्यांना 4,000 रुपये बिल आलं आहे. त्याच्यानंतर दुसरं जे बिल आहे ते नोव्हेंबर महिन्याचं आहे. याच्यामध्ये यांना 8,000 रुपये बिल आलेलं आहे. आणि तिसरं जे बिल आहे हे बिल नोव्हेंबर महिन्यातलं आहे. ह्या बिलमध्ये आपण बघू शकता की तब्बल यांना 10,000 रुपये बिल आलं आहे. म्हणजे नेमकं हे चाललं काय? दर महिन्यामध्ये 4, 8, 9, 10 हजार असं बिल दिलं जातं आहे. म्हणजे हे नेमकं लोकांच्या घरामध्ये सर्वे करतात की डायरेक्टली जागेवर बसून हे लोक बिल मारत आहेत. आणि बिल मारल्यानंतर देखील ह्यांच्याकडे कुठल्या लोकांच्या प्रश्नाचे उत्तरं नाही आहेत की जेणेकरून लोकांना काय गोष्टींच्या शंका ज्या असतील की जेणेकरून बिल एवढे मारलं जात आहे. सर्वे करणं घरामध्ये वस्तू ते देखील तुम्हाला दाखवतो आपण. मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून. हे मीटर आहे. याच्या अगोदर इथे जुनं मीटर होतं. आता यांच्या मर्जीने जेनेस कंपनीचं रिलायन्स जे काय ते मीटर बसवलं आहे. हे मीटर 3 ते 4 महिने अगोदर बसवलं त्यांनी आणि त्याच्या माध्यमातूनच मीटरचं जे बिल आहे ते वाढीव होत आलंय. त्यांच्या घरात आपण जाऊ. आता ही तुम्ही परिस्थिती बघा. आदिवासी पाडा आहे. या पाड्यामध्ये आजूबाजूचे लोक देखील आहेत. त्यांना 500-600 रुपये बिल येतं. फक्त या घरामध्ये यांनी बिल फक्त मीटर चेंज केलं म्हणून यांना 7 ते 8 हजार रुपये दर महिन्याला बिल येतं. आणि या महिन्यामध्ये 13,030 रुपये बिल आलंय. आणि ते बिल देखील महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने दाबून ठेवलं, यांना दिलं नाही. आणि आता सिस्टीम अशी झाली आहे हे बिल मीटर आल्यापासून की तुम्ही ऑनलाईन याच्या अगोदर चेक करू शकत होते की तुम्हाला ऑनलाईन गुगलवरती तुम्ही कधी कुणाचं मीटर चेक केलं, लाईट बिल चेक केलं तर तुम्हाला दिसत होतं. पण आता OTP सिस्टम आली आहे. त्या OTP सिस्टममधून अनेक लोकांना कळत देखील नाही की आमचा नंबर कुठला रजिस्टर आहे आणि ते कसं पद्धतीने चेक केलं पाहिजे. या मी तुम्हाला घरातली परिस्थिती दाखवतो तुमची. हे यांचं घर आहे. या घरामध्ये आपण बघू शकता एक सिंपलचा लाईट आहे. छोटीशी टीव्ही आहे. टीव्ही फक्त ही रात्री चालत असेल कारण आदिवासी लोक दिवस रात्र काम करत असतात शेतामध्ये. कधीतरी त्यांना हे करायला लागतं. छोटासा एक लाईट आहे. आणि इकडे छोटासा एक रूम आहे. पडकी आपण बोलतो तिथे देखील छोटासा एक लाईट आहे. असं त्यांच्याकडे तुम्ही बघू शकता की असं कुठलं विद्युत जास्त जाण्यासारखं किंवा विद्युत खेचण्यासारखं कुठलंही साधन नाहीये. जसं की फ्रीज देखील नाहीये. फ्रीज असेल किंवा वॉशिंग मशीन असेल किंवा इतर असं कुठलंही साधन नसताना सुद्धा या गोरगरिबांना 12 ते 13 हजार रुपये बिल येऊ शकतं. मी ह्या घरच्या ज्या काय मालकीने आहेत ताईंना मी थोडक्यात विचारतोय की ताई हे जे बिल तुम्हाला किती महिन्यापासून येतंय? जे 4-4 हजार रुपये बिल येतं 4-5 महिन्यापासून येतंय. तुम्ही याच्या अगोदर तुम्हाला किती बिल होत होतं? 300-400. मग आता अचानक हे वाढलं.
अचानक वाढलाय. मग तुम्ही पालिकेत गेल्या विद्युत विभागाला गेल्यानंतर तुम्हाला काय सांगण्यात आलं? ते लोक असंच भरतात, भरू नका परत येतो आम्ही असंच करते. मग तुम्हाला ना कमी करून देत ना भरून देत. हा. त्याला 4-5 महिने चालू झाले. भरायला पण देत नाही आणि कट करायला पण येत नाही, कमी पण करून देत नाही. मग नक्की काय यांच्या बापाची कंपनी आहे का जे कट? आता तुम्हाला माहिती असेल कोणाचा 1 महिन्याचा जरी असेल तर थकबाकी तर बंद केल्या जातं आणि ह्यांचं वाढीव बिल देत आहेत. ही लोक गेल्या 4 महिन्यापासून 4-4, 5-5 हजार रुपये बिल भरतायत. आता हल्ली त्यांना काय 10-15 हजार रुपये बिल यायला लागलं. त्या अनुषंगाने यांनी त्यांना विचारलं की एवढं बिल काय तर ते बिल त्यांच्याकडे थांबवलं जात आहे आणि यांना बिल सुद्धा दिलं जात नाहीये. आणि त्याच्यानंतर यांना असं सांगितलं जात आहे की तुम्ही बिल भरलं नाही भरलं तरी आम्ही बघून घेऊ. मी इथल्या ते आमचं घरवाला नाही मिळत. आम्ही काम करून भरतो तरी पण ते लोक काय करत. आपण ऐकू शकता लोकांचं काय मत आहे की ते लोक घरी सुद्धा नसतात तरी सुद्धा लाईट बिल या पद्धतीने येतात. म्हणजे विचार करा, ज्या लोकांच्या घरामध्ये एसी असेल, कूलर असेल, ज्या लोकांच्या घरामध्ये मोठमोठे फ्रीज असेल, वॉशिंग मशीन असेल, त्या लोकांना किती आलं पाहिजे. हा सगळा बोगस कारभार जो मीटर आता नवीन लावले, त्या मी याच्या अगोदर देखील बऱ्याचशा लोकांना सांगितलं होतं नवीन मीटर लावून घेऊ नका. त्या मीटरच्या माध्यमातून लोकांची फसवणूक केली जाते. थोडक्यात आपण जरा बाहेरचे काही रहिवासी आजूबाजूचे त्यांची पण प्रतिक्रिया घेऊया. या दादा 2 मिनिटं. तिकडे सगळे अगोदर आम्हाला 450 किंवा 750 असं म्हणजे येत होतं. पण आता त्याच्यावर एवढं बिल वाढत गेलं, मग ते आम्ही कसं भरणार? बरोबर आहे. 4-4 हजार रुपये बिल आलं, मग आम्ही कसं भरणार? पोराची पण तब्येत बरी नसते. कधी पोर तर घरातच असतो. फक्त मी ना माझी वहिनी काम करतात, आम्ही दोघी नाही 2 पोरा पोचतात. बरोबर. तुमच्या घरात असं कुठलंही सामान्य विद्युत म्हणजे जास्त विद्युत खेचण्यात आपलं एसी वगैरे असं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून देखील बघितलंय. तर मी जे काय भक्ती साहेब आहेत त्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की अशा लोकांचे बिल जे वाढीव येतात त्या लोकांचा विचार करावा आणि हे बिल जे काय वाढी लावण्यात आलंय ते यांना परतफेड म्हणून करण्यात यावी. मी एवढंच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. अन्यथा हे काम न झाल्यास आम्ही आमच्या पद्धतीने आपल्या दालनामध्ये मोर्चा घेण्यासाठी तयार आहोत. आता तिथे ऑफिसला जाऊन पण मी त्यांना बोलली का बघा आमच्या घरी येऊन तुम्ही चेक करा. मी असं पण बोलून आली. वायरमॅन पण होता आणि 2 मॅडम होत्या, त्यांना पण बोलली का तुम्ही आमच्या घरी येऊन आमचं घर चेक करा, आमच्या घरात काय आहे तुम्ही असं नुसतं येऊन तरी जावा. आलेच नाही कोण. मग ही कुठली तुमची कामगिरी आहे? लोक तुम्हाला घरी चेक करायला म्हणजे बसल्या जागेवरती तुम्हाला प्रत्येक गोष्टी पाहिजे. बसल्या जागेवरती तुम्हाला बटणं दाबून फक्त लोकांचं अरे पण कमीत कमी साधारण अक्कल तरी नावाची एक गोष्ट असते की एखाद्या झोपडपट्टीमध्ये, एखाद्या चाळीमध्ये, एखाद्या याच्यामध्ये लोक राहतात. त्यांना एवढं 14-15 हजार रुपये बिल का म्हणून आपण टाकत असू. दुसरी गोष्ट म्हणजे घडी लाईट जाते. लाईट पण नसते. लाईट नसते म्हणजे बरोबर आहे. 24 तासापैकी मी तर बोलतो 10-15 तास इकडे लाईट नसते तरी सुद्धा बिल लोक भरतायत. आम्ही ते एक बिल नाही चुकवलं, अजिबात नाही चुकवलं. फक्त ते लागोपाठ 4-4 हजार तडजोडी करण्यात आलेल्या आहेत. महावितरणला याचा किती लाभ आहे हा देखील तुम्हाला माहिती असेल किंवा थोडक्यात मी नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेल. पण सध्याची परिस्थिती मी तुम्हाला सांगू इच्छितो की येथील लोकांना आता साधारण 10 ते 12 हजार रुपये बिल येत आहे. आता ही लोक रोज 300 रुपये 200 रुपये रोजाने कामाला जातात. ही लोक खरोखर 10 हजार रुपये बिल भरणार आहेत का? आणि महावितरणच्या ऑफिसला गेल्यानंतर यांना सांगण्यात येतं की ठीक आहे आम्ही कमी करून घेऊ किंवा तुमचं बिल ठेवून द्या, नंतर आपण बघू. आणि तुम्हाला कोण असं बोललंय का बिल भरा? नाही भरलं तरी आम्ही बघून घेऊ. म्हणजे ह्यांच्या बापाची कंपनी आहे का जे डायरेक्टली इनडायरेक्टली अशा पद्धतीचे तुम्ही उत्तरं देतात लोकांना? आणि लोकांनी 4-4, 5-5 हजार रुपये आपण बघू शकता बिल भरलेत. जिथे 600-700 रुपये बिल येतं त्या लोकांना 6-6, 7-7 हजार रुपये बिल भरून सुद्धा 4-4, 5-5 महिने लोकांनी बिलं भरलेत. मग हा कुठला न्याय तुमचा की तुम्ही 12-12, 13-13 हजार रुपये बिल मारायला लागलेत? तर ह्या सर्व बिलांच्या कॉप्या असतील, जे बिल पे केलेले असतील किंवा जे जुनं बिल असेल, नवीन बिल असेल, जे मी महावितरणचे अधिकारी आहे भक्ती साहेब यांच्याशी सविस्तर या विषयावरती बोलणार आहे. आणि जे काय ह्यांचे बिल निघत असतील वाढीव बिल, यांच्याकडून जे पैसे यांनी मोजले आहेत त्या पैशाचे आम्ही परतफेड करण्यासाठी त्यांना नक्कीच अर्ज करू आणि त्यांच्याकडनं ते वसूल करू.